नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये प्रमुख क्षेत्रात नवीन ग्रीनफील्ड उत्पादन सुविधा स्थापन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी महाराष्ट्रात 15,000 कोटींची मोठी गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, एसयूव्ही आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते. ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल ज्यातनं नेक्स्ट जेन कार्स आणि त्यासोबत ट्रॅक्टर्स अशा दोन्ही गोष्टी असतील. ही इंटिग्रेटेड पद्धतीची महिंद्राची सगळ्यात मोठी फॅक्टरी असेल. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत. त्याचं अनाउन्समेंट त्यांनी केलं. जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा घेतला. पुणे शहर आणि परिसरात औद्योगिकरण वाढतंय, नागरिकीकरणाचा वेगही गतिमान आहे. अशा परिस्थितीमध्ये भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नागपूर आज गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह आणि पसंतीचं केंद्र ठरतंय. समृद्धी महामार्ग, मेट्रो, रेल्वे, लॉजिस्टिक्स सुविधा आणि आधुनिक पायाभूत रचना यामुळे उद्योगांना आवश्यक असलेली अनुकूल परिस्थिती नागपूरमध्ये निर्माण झाली आहे. आता नागपूरमध्ये सौर ऊर्जा मॉड्यूलमधील देशातील सर्वात मोठी परिसंस्था विकसित केली जाते आणि यामधून 1 लाख रोजगार निर्माण होऊ शकतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. नागपुरातील अॅडव्हान्टेज विदर्भ 2026 खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. या हायस्पीड रेल्वे मार्गाचं काम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. पालघरमधील दुसऱ्या बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालंय. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. राज्यातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गे एक महत्वपूर्ण करार करण्यात आलाय. गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यात एक महत्वपूर्ण सामंजस्य करार झालाय. या करारामुळे राज्यातील 9 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 5,000हून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत आणि आधुनिक शेती पद्धतीचं प्रशिक्षण मिळणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिकाही निर्णायक आहे. गोदरेज अॅग्रोव्हेट सोबतचा करार शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या राज्य शासनाच्या कटिबद्धतेचं प्रतीक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला गेला. राज्यात औद्योगिक विकासासाठी विविध विभागांमध्ये एकूण 8,969 एकर क्षेत्र उपलब्ध आहे. नव्यानं 20,431 एकर जमीन ताब्यात घेतल्याची माहिती बैठकीत दिली. तसंच राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठी मागणी येते. उद्योजकांना लागणाऱ्या जागेचा विचार करून एमआयडीसीनं 1 लाख एकर जागा उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट ठेवावं. मुंबई, पुणे, नागपूरबरोबरच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या भागांमध्ये गुंतवणूकदारांकडून जमिनीची मागणी वाढतीये आणि या दृष्टीनं संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाच्या कामांना गती द्यावी, यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सहाय्य केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच दालनातून राज्याचा कारभार सांभाळणार आहेत. मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या दालनाबाहेरच्या पाटीमध्ये आता बदल केलाय. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे. सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. यासह वेळ झाली आहे महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास.